राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, कुठल्या देशी कुठल्या रूपी कुठल्या वेशात, देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ. 33 कोटी रूपे तुझी, 33 कोटी रूपे तुझी, 33 कोटी नामे तुझी, 33 कोटी नामे तुझी, तरी तू अज्ञात. देवा देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ. 2 मिनिटं कसं वाटलं, समाधान वाटलं मनाला. अभंग म्हणत होतो आणि अभंगाची आवड आध्यात्मिक क्षेत्रात असणारे भरपूर सारे लोक आहेत. प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत आणि तुम्हाला सांगतो गायन आहेत, मृदुंगाचारी आहेत, टाळकरी आहेत, माळकरी आहेत, सगळं. ह्यापैकीच एक ह्या आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस ते म्हणजे मृदुंगाचार्य, आणि त्यांचं नाव आहे विजय कुमार गुरव. आणि ह्या मृदुंगाचार्याची स्टोरी बघायची आपल्याला. हा, पण अभंग कीर्तन भजन काहीतरी जात जाऊ. हा, कारण कसं आहे, आयुष्य सारखं सारखं नाही, मस्त नाही जाऊ शकत, पण एखाद्या वेळी जाऊन बघा. मृदुंगाच्या आतून निघणारा स्वर ब्रह्मानंद असतो, ब्रह्मनाद. तो तुम्हाला तल्लीन करून सोडेल, तो तुम्हाला आकर्षित करेल, तो तुम्हाला खेचेल. एखाद्या बाईच्या स्माईलकडे खेचण्यापेक्षा इकडं त्या मृदुंगाच्या आवाजात खेचणं माऊली कधी पण चांगलं आहे. आणि वाट परमार्थाची आहे, ह्या नश्वर देवातून मुक्तीची आहे. हा, नाही तर तुम्हाला सोडून जळतं सगळे निघून जाणारच आहेत. तेव्हा त्याचं मत तो कळण. आता मी बोंबालते म्हणून अजिबात कळायचं नाही. कलियुग आहे, जाऊन द्या गाडी. आजची स्टोरी जिल्हा आहे कोल्हापूर, आणि त्या ठिकाणचा गडहिंग्लज तालुका, सावंतवाडी. सगळ्याला माहिती आहे सावंतवाडी. खेळणी बिळणी तिथं बांधतात. आपल्या शाळेत सुद्धा होतं बघा, सावंतवाडी खेळणी प्रसिद्ध आहे, कोकणचाच भाग आहे. आणि त्या ठिकाणी विजय कुमार गुरव ही जी व्यक्ती आहे, साधारण 44, 43, 44, 45 ह्या हिशोबातली व्यक्ती. साधी सुधी नाही व्यक्ती, चक्क प्राध्यापक आहे. आता ही प्राध्यापक जी लोक आहेत ना, तुम्हाला सांगतो, म्हणजे 11वी-12वीच्या पुढे शिकवणारी, 15वीपर्यंत शिकवणारी, ही फार हुशार, फार नॉलेजेबल लोक असतात. त्यांचं वाचन भयंकर असतं, रोज पेपर वाहनं. ते जे शिकवतात त्याच्यातलं त्यांना परिपूर्ण ज्ञान असतं, फार आवड असते. आणि त्यांचं ते ज्ञानाचं काम देण्यात, आणि ज्ञान ही तुम्हाला सांगते आपलं बी तसंच आहे, दिल्याने वाढतं, कमी नाही होत. आणि बेसावध आहे, त्याला सावध करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपण हा एपिसोड बनवतोय, आणि याच्यात काही आतली माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि ती तुम्ही घेणारच आहे, एवढं मला चांगलं माहिती. हे विजय गुरव आहेत ना, प्राध्यापक. आता प्राध्यापक म्हणले की 1,00,000-1,15,00,000 पगार, काय विषय नाही त्याच्यात. त्याच्याबरोबर ते मृदुंगाचारी होते. त्यांचं ज्या ठिकाणी ते सर्व्हिस करायचे गडहिंग्लज, त्या परिसरामध्ये आजूबाजूच्या गावांच्या मध्ये त्यांचं चांगल्या प्रकारचं भजनी मंडळाचं नाव होतं. ते स्वतः कधी कधी गायन बी करायचे, ते मृदुंग वाजवायचे. आणि कोणाचं काय कार्यक्रम असन, कोणाचं काही विषय असन, तर ते अशा प्रकारे सुपाऱ्या घ्यायचे. सुपाऱ्या कशाच्या? कार्यक्रम वाजवण्याच्या, भजनाच्या. हा, 2-3 तास भजन करायचं. आणि बरीचशी आध्यात्मिक लोक, देवाशी कनेक्ट असलेली चांगली लोक ही त्यांना बोलवायची. आणि त्यांच्या भजनी मंडळाचे 10-15 म्हातारे होते. ते म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना बी 4 पैसे म्हातारपणी मिळायचे, असा विषय होता. हे इकडून इन्कम सगळं चालू असताना हे जे विजय कुमार आहेत, ह्यांना एक बायको आहे. आणि ही बायको जयलक्ष्मी. आता नावात लक्ष्मी आहे त्यामुळं काही इलाज नाही, पण मी काय तिला जयाबाई म्हणतो. ती लक्ष्मी म्हणायचं बरोबर वाटत नाही. जयाबाई होती. आणि जयाबाई म्हणजे अगदी सुडोल, उच्चपुरी, गाढदार शरीराची, असं म्हणजे किंवा एखाद्याने सगळ्यात महत्त्व म्हणजे शरीर तिच्याकडं चांगलं होतं. ती फोटोत बघताय बघा तुम्ही थंबनेलमध्ये. शरीर तर चांगलं होतं, पण त्या बाईकडं अजून एक एक्स्ट्रा चीज होती. ते म्हणजे तिचं बोलणं फार लागवी होतं, चंचल स्वभावाची होती. आणि ती लागवी असल्यामुळं मन पुरुष असो स्त्री असो, ती साधा राग ऐकणारा असला तरी त्या संग अर्थात बोलत बसायची. मग ती वागणुकीला वाटत त्या अशाला वाग नाही, तिचा स्वभाव होत तसा. हा, भैया कुठे तू उत्तर प्रदेशून आला का राग ऐकायला? बरोबर, ही केवढ्याला ती केवढ्याला,
घरी का बायका पोर आहेत का, बरं चाललं तुझं आज काय करायचं तिला, त्याचा जाळ होते त्या बाई आता तिकडं असलं ती लय बोलावं लागायचं. आता विषय असा आहे, आणि ही बायांना बोलावं जास्त लागतं. ही देवाला सुद्धा स्त्री निर्माण करताना माहीत होतं, त्याच्यामुळे पुरुषाला कंठ दिला, स्त्रीला कंठ दिला नाही तरी सुद्धा बोलणं कमी होत नाही. काय करायचे, बऱ्याचशा पुरुषांचे पतींचे मेंदूला आतून किटाण चढले, किटाण काना कसा मळस असतो तसं ते ऐकून 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 त्यांच्या मेंदूचं फार कॉन्क्रीट झाले. कॉन्क्रीट ते शब्द आता आदळत्यात, पहिले इकडे जायचे निघून, आता आदळून बाहेर जात्यात. ते बिचारं फार असं आखडून बसले, तुम्हाला काय सांगता, आळून बसले म्हणून चाला. लय बेकार काम, किरकिर लय चांगली नाही घरात कधी. हा, स्त्रीने कसं घरच्या लक्ष्मी प्रसन्न असावं, स्वतः पण नवऱ्याला पण प्रसन्न ठेवावं, विषय सुटला ना. पण तसं होत नाही. हा, लय बेकार काम आहे. आता ह्या गोष्टीमध्ये ही जी लक्ष्मी, तिला 15 वर्षाचा एक मुलगा आहे, 12-13 वर्षाची एक मुलगी आहे, तिचं वय 38 आहे. जयाबाईला सगळं व्यवस्थित चाललं होतं, काय अडचण नव्हती. हे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना त्यांची स्कॉर्पिओ होती घरी, स्कूटर होत्या. आता 1,00,000-1.25 लाख पगार, म्हणजे जसं असतं जशी आवक असते ना तसे वरचा आहे ना तो आपल्या दिमागला तशा तेवढं घालवायच्या पण गोष्टी देत असतो. असं आहे, ज्याला आठवड्यातून 2 दिवस काम मिळते ना त्याच्या डोक्यात फक्त एकच आहे, ह्या 7 दिवसात 14 वेळा आपल्याला जेवायला कसं मिळेल, भले मिरची चटणी असू द्या. आणि ह्या आठवड्यात ज्याला पगार 60-70-80 हजार आहे, ज्याला पाकिटाखालून पाकिटं येतात खाली, त्याच्या डोक्यात एकच की आता हे जिरवायचं कुठं, हे घालवायचं कुठं, या असा प्रकार असतो. ही जगलंही चित्र आहे, तुम्हाला सांगतो. वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल मिसळ टाईप जग आहे, सगळे आटेम आहेत त्याच्यामध्ये. ह्या घटनेमध्ये एवढी भयानक घटना घडणं असं कोणाला वाटलं नव्हतं, आणि फार वाच्यता आहे त्या घटनेची. ते ज्या इलाक्यामध्ये किंवा ज्या कॉलनीमध्ये चाळीमध्ये राहायला होते, चांगले पॉश 2 BHK 3 BHK घर अशी त्यांची. त्या ठिकाणी शेजारी होता एक, तो बी काही कमी नव्हता, त्याला 50-60 हजार पगार, तो खाजगी कंपनीत कामाला होता, मॅनेजर म्हणून. बरं असून द्या. सुरेश चौके, आता हा 34 वर्षी ध्यानात ठेवा. त्यालाही सुंदर बायको आहे, एक मुलगी झालेली आहे, एक बारका मुलगा आहे. ही चौकोनी कुटुंब ही, पण माणसाला एखादी घटना घडायची म्हणलं ना कशी घडते बघा. आता ह्याची जी ज्या सुरेश चौकेची बायको आहे ना, ही थोडीशी फारुळी होती. असं ना तर ते देवी देणगी आहे, थोडं दात असू शकतात पुढं. बरं त्यावेळेस ह्याला नोकरी नव्हती, काय नव्हती, तेव्हा त्या तुला लग्न यांचं जमलं त्यावेळेस आईबापांनी त्या बाईला सांगितलं तर असं ना की तुला नवरदेव पास आहे का. त्या बिचारीने पास केला, मग तिच्या दुर्गुणाकडे कशाला जातो, त्याच्या दिसण्यावर कशाला जातो, म्हणजे हाच त्यानं थोडं दात पुढं काय फरक पडतोय. ह्याला त्याच्या बायकोपेक्षा ही जी शेजारी राहणारी जयाबाई आहे का, ही लय आवडायची त्या सुरेशला. आता सूर्या असा त्या बघायचा, वाखा वाखा बघायचा, इकडून इकडून लाळ गाळायची, आणि स्वप्न बघायचं की बाबा अशी दचकाटच्या दचकाट बाई आपल्याला केव्हा भेटन. हा, आणि कसं आहे म्हणला आपली बायको काय म्हणला, बघितलं तरी मागे लगेच मन मुंडार होतंय म्हणला. पण हिथं कसं आहे म्हणला, हा ह्या गोड्यावर असा स्वार होऊन लगाम हातात घेऊन काय मजा येईन असतं ते मनात स्वप्न रंगवायला लागला. आणि ज्या वेळेस माणूस अशी स्वप्न रंगवायला लागतो तेव्हा कुठंतरी भविष्यात गुन्हा लपलेला असतो, ध्यानात ठेवा. स्वप्न बघणं सुद्धा इतकी चांगलं आहे, कुठली बघायची हे तुमचं तुम्ही ठरवा, एवढंच सोपं नाही ते, त्याच्यात कुठंतरी गुन्हा लढलेला असतो. आणि माणूस कसं आहे तात्पुरते सुख बघतो, पुढं काय का व्हायना, पण पुढं इतकं काय भयानक होतं की हे कुणाच्या डोक्यात येतात. त्याच्यामुळं हादुडी विनंती आपलं थोडं न्यार राहा, सावध राहा, काय फरक पडत नाही. ही आपली आहे ना, ती आपली ऐश्वर्यापेक्षा बाहेर समजून चाला, काय फरक पडत नाही, पण बाहेर नको. ह्या घटनेमध्ये ही जी जय आहे म्हणला, ह्या कुटुंबाच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला बघण्यात गेलं पाहिजे. आधी नवऱ्याची ओळख, हा म्हणला घराच्या आत फिरायचं असेल तर पतीची परवानगी आवश्यक आहे. त्याने सरांशी सरच म्हणायचं, सगळ्यात काही विषय नाही, प्रोफेसर म्हणल्यावर सर असं सर तसं. आणि मस्त ही खताड फेताड होतं कवा तरी, जागा झोंका असत्यात. तुम्हाला आता अशी जाखरीत 90% लोक आहेत कसली की आठवड्यातून 15 दिवसातून एकदा काय ना अशी बिअर म्हणा काय म्हणा जाट खवाडणार, नॉनव्हेज खाणार, दुनिया खाणार. आणि समाजात मात्र स्त्रीची कडक कपडे, ती 4 चाकी गाडीन बिडीन, नमस्कारण आसन, छान आहे का, बरे का, पाऊस पडला का, आमचा पडू नाही तर दुष्काळ पडू, तुझं बघ म्हणावं, तू काय डोकं
ती अशी मुक्या माजाचीच नाही, ह्यांच्यापासून सावध राहा. लय शितर लोक, तुम्ही सावध राहणं लय गरजेचं आहे बरं का. ह्या घटनेमध्ये ह्यांनी ते विजय कुमार जे प्रोफेसर आणि मृदुंगाचार्य बजने माणूस, त्याच्याशी ओळख पाडली. ती मृदुंग वाजवायला लागला तर लोक अशी तल्लीन होऊन ऐकायचे. तुम्हाला सांगतो, हा संत गोरा कुंभारांचं उदाहरण घ्या, तल्लीन किती झाले होते. हा तितकी पावर अध्यात्मात, तितकी पावर जे भजन कीर्तन करणारी मंडळी त्यांना माहिती. हा रामकृष्ण हरी त्यांना सगळं माहिती. अहो महाराज, ते चिखल तुडवताना त्याचं स्वतःच मुलगा पायाखाली आलं तरी त्यांनी चिखलातून तुडवलं. ते इतके तल्लीन होऊन जाणे बरणात, इतकी पावर मृदुंगामध्ये. हा, आणि ज्याला कळलं त्यालाच कळलं, नाही कळलं ते फोटोत गेलं. 2 वर्षांनी ते फोटो बी नदीत गेलं. नाही शिरायले लोक. हा वा अजून वाईट काय फरक पडत नाही. आता ह्या घटनेमध्ये तुम्हाला सांगतो, इतका तल्लीन त्याचा मृदंगाचार्य होता. सुरेश चौके तर चिकाटला बा तिथं. मृदंग वादा, तुम्हाला मृदंग वादात ना वा 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 करता करता टाळगळ्यात घेतला, त्यांना साथ द्यायला लागला. आज कुठं कार्यक्रम होते, आणि ह्यांचे कार्यक्रम असायचे. ह्यांचा कार्यक्रम जर झाला तर 12, 1, 2 वाजायच्या घरी यायला कधी कधी. परत सकाळ नवऱ्याला कॉलेजला गेले की नवरा 11ला घरी यायचा. 11 गेले 11 ते 2 वाजून 3 पर्यंत झोपायचा. म्हणजे दिवसा घरी पण रात्रीचा घरी नसायचा. का कार्यक्रम असायचे, अध्यक्ष त्याचं शेड्यूल ठरलेलं असतं. ह्या घटनेमध्ये हा सुरेश चौके हा पांढरपेशा समजला, आणि तिथंच त्या विजयची चूक झाली. हा त्याच्या घरापर्यंत यायला लागला. मग कधी श्रीखंड खायला यायला लागला, ते सत्याला बोलवायला लागला. ही पण ह्याच्या पोटात पापच. आणि ह्यांनी भरभरून ते विजय आपले जयाबाईची स्तुती करायला सुरुवात केली. त्यांनी जशी स्तुती करायला सुरुवात केली, बाई अशी मेन कसं असं मेणबत्ती जाळल्यावर कसं होतं, टिपका टिपका पडा पागाळते का, बाई पागाळली तुम्हाला सांगतो. आणि बाई एक तर बारधार, हा गादीच, हे बाई बावळाट, शी टपलेलं वासनात. आणि अशा प्रकारे त्यांचं असं जांगडगुत्ता चालू झाला. त्यांचा नांगापुंगा कार्यक्रम चालू झाला. पण त्यांचा ही जी लफडेखोर मंडळी आहेत ना, ह्यांचं तुम्हाला आतली गोष्ट तुम्हाला सांगतो, ह्यांचं काही सांकेतिक शब्द असतात, ह्यांचं काही सांकेतिक वेळ असते. ते नुसते नजरेने बोलतात, ते तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्हाला ते लय जन्म घालताना कळायला. हा नजरेने बोलणार. हे जर ते आज समजा हे आहे ना, मग ते बरोबर आज हसा की तिने असं केलं की ह्याला वाटलं आयला काही 4 दिवसाची जी अडचण असते ती काय नाही बरं काही, आज कार्यक्रम होत असतो, तिला आवड असतं. अशा प्रकारे ह्यांची जी टायमिंग आहे, शिनगुडीत आपली चपात्या लाटता नावरले उतरायची. होय हो, आज कुठं सुपारी आहे, चपाती लाटायचं काम चालच. आणि नंतर ती चपाती लाटली की ती तव्यात टाकायची. आज बरंच लांब जायचे, आज गाठ उतरून खाली जायचे. मला फार हा गाठाच्या खाली जायचे, तरी 3-3:30 वाजता न्यायला. बरं ठीक आहे, या निवांत या, काय अडचण नाही. आणि गाडी व्यवस्थित चालवा बरं का. तिला माहिती आहे नवरा एकदा सुपारला गेला की 3 वाजेपर्यंत घ्यायचं. स्कॉर्पिओ होती घरी, ती बसणे म्हणतात टाकायचे, पकवाज बिकवा सगळे घ्यायचं, जायचं निघून. शी लगेच कॉल रेकॉर्डिंग. हा आता कॉल रेकॉर्डिंग बिल वेगळे निघाले. आता डायरेक्ट फोन करत नाहीत. फोन केल्यावर तिकडची बायको साज आवाज होती पुरुषाची, ध्यानात ठेवा. ते काय करतात, टुंग म्हणजे ते व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत काम चालतात. हा, आणि मेसेज तिकडून सोडला, आणि तिकडून वाचला, आणि तिकडून रिप्लाय केला की आल्याला डिलीट मारायचं लगेच, ध्यानात ठेव. पुरावा नष्ट कायदा. हा असंही लय आवड लोकांचं. ह्या लफड्यावादांचं चाललेलं ते 11, 11:30, 12 वाजता जर शिरला ना गडी आतमध्ये, आणि याडपाट होती ती सूर्या जरा शिरला ना, पुरागा मग म्हणूनच बाहेर. हा विषय नाही तिथं काय, त्याला काय बा. ह्याशा प्रकारे ह्यांचं अनैतिक संबंध चालू झालं. आणि हे संबंध चालू झालं, ती बाई पुरी चटावली, त्याच काही विषय नाही, बाई तर चटावलीच. आता ह्याच्यात कुणाचा तरी जीव जाणं गरजेचं आहे का, हे अनैतिक संबंध आहे ना महाराज. आता मला लय कमेंट येतात, ती 30-40 वर्षापासून चालले, 50 56 वर्षांनी सुद्धा त्याचा परिणाम होईल. पण जाईल मात्र एक नक्की 100% याच्यामध्ये. इतकी सोपी गोष्ट नाही ती चाललं असतं. ह्यांचं बी जाणं कोणाच तरी गरजेचं होतं आता, पण ते याला चुकीचं माणूस गेलो. ह्या घटनेमध्ये कुणीतरी काडी टाकायचं काम केलंच. लोक काय करू नयेत, लोक काय आता आपण काय जंगलात राहत नाहीत, बघणार 10 डोळे असतात, काय कळत नाही कोणाला. कुणीतरी काडी टाकली. आईला 11:30-12 वाजता मी निसता आता लगवीला म्हणून हे केलो, आणि लाईट बीट काय लावली नाही, लगवी केली. बघतोय तर सुरेश चौक्यावर निघाला बा, सरांच्या घरातून निघाला होता. 100% आता अर लय लढत असून बा, काय सांगायचं. चर्चा लय खतरनाक आहे लफड्याच्या. म्हणला
मग सरांना म्हणल्यावर सर, आता ही सर कसं आहे, विजयकुमार हा म्हणजे लय असा पारदर्शीच माणूस म्हणतात, कारण त्या अध्यात्म माझ्या ह्याच्यात होता, सगळं होतं. पण त्यात सुद्धा त्याचं एक चुकलंय. 30 ते 40 ह्या वयोगाठामध्ये त्यांनी जे लक्ष आपल्या स्त्रीकडे द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही. हा, आता मी शेतकरी माणूस आहे, मला ती लय हाय फाय भाषा नाही कळत, सॅटिस्फाय वगैरे, पण आपला सांगळा बिंगळा व्यवस्थित काढला पाहिजे. इरीचा सांगण्याच पद्धत अशी तुम्हाला सांगतो, ठराविक पाणी इरली येतं. आणि उन्हाळ्यात लोकांना माहिती आहे, ती जर नाही त्या दिवशी उचललं तर ती काय होतं, ती काय दुप्पट होत नाही, त्याचं तेवढंच राहतं. पाणी खडकात पाझरून जातं, निघून जातं. त्याच्यापेक्षा दुसऱ्याच्या रानात जाऊ नये, दुसऱ्याच्या रानातच जातं, दुसऱ्याच्या विहिरीत जातं. त्यामुळे आपल्या विहिरीतलं पाणी आपण उपसायचं आणि आपल्याच वावराला द्यायचं, सगळ्यात बेस्ट. त्याला म्हणतात सांगळा. तर ती सांगळा काढायला कमी पडतात. आणि 30 ते 40 वर्ग 5वीला गेलं, तुम्हाला पाठ्यमागे सांगितले, परत सांगावं लागतं. वर्ग आपलं मुलगा मुलगी पहिली होणारी 5वीला गेली की धोक्याचा टाईम चालू झाला म्हणायचं. हा, 16 वर्ष धोक्याचं. हा, 30 ते 40 हे धोक्याचं विवाहित पुरुषांच्या दृष्टीने सांगतोय मी. हा, आपल्या पत्नीला प्रेमरूपी वर्षाव करा, गोड बोला, चांगला प्रपंच करा, सुखी करा, सुखी नांदा, एवढंच मला ह्याच्यातून वेगळं काय नाही. तिथं दुर्लक्ष झालं ना, हा नुसता पैसा पैसा, ही बदनाच्या नादी लागलं सर, काय सांगाय तुम्हाला. ते बदनाच्या नादी लागलं, रात्रात जागायचं, दिस झोपायचं. थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे मग प्रोफेसर हुशार व्यक्ती पण चुकला, असा विषय होतो. त्याची किंमत फार भयानक बघावी लागली, मोजावी लागली. त्याला सांगितले तर त्या क्षेत्रातला माणूस, शिक्षण देणारा किंवा समाज मी घडवतोय, मुलं माझ्यामुळे शिकतात, मी 4 चांगली गोष्टी सांगतोय त्यांना, आणि बाया कीर्तन प्रवचन किंवा मृदंग वाजवतोय सगळं. पण आपल्या म्हणजे थोडक्यात महाराज लोक पाया पडतात, मृदंगाच्या पडतात, आणि माझीच बायको जर वाकडी दिली, म्हणजे ह्या समाजाला कळलंय. हा, ही त्याच्या डोक्यावरून गेलं. हा, ती त्याच्यातलं आतलं शिक्षण जागा झाला. म्हणला ही जर एका खिळ उडत असन, पार खिळ मोडायची पाळी आहे, चुकीच्या गोष्टी करत असन, ती गोष्ट त्याला काय सहन नाही झाली. त्यांनी 2 दिवसाला 4 दिवसाला मेरी आवाज सुनो कार्यक्रम चालू केला. मेरी आवाज सुनो तो कमरेच्या पट्ट्याने करा, प्रोफेसर इनशर्ट असून पट्टा असू ध्यानात ठेवा, त्या पट्ट्यांनी मेरी आवाज सुनो हाचा कार्यक्रम चालू केला. आता ह्या गोष्टी कायद्यात बसत नाही, कारण महिलांच्या बाजूने कायदा जवळजवळ 80% त्यांच्या घरी त्यांचं म्हणजे रखेल झाल्यात जमाई, बट्टीक झाला कायदा त्यांची महिलांची. पुरुष कसाही आला तरी पुरुषांनी गप बसायचं, पुरुषांनी फक्त सहन करायचं, सोसायचं. आपले प्रयत्न चालू आहे ते पुरुष आयोगाची स्थापना करायची, कारण आजही 8 ते 9 आत्महत्या रेकॉर्डनुसार होत्यात. आज्ञात किती होतात, 9 स्त्रियांनी त्रास दिल्यामुळे 9 पुरुष मरतात महाराज. स्त्री त्रास द्यायला आल्यावर काय मापात देतील, काय प्रमाणात देतील, ते त्रास देतात त्यांच्या आत्म्याला चांगलं माहिती, असा विषय. ह्या घटनेमध्ये शेने हानमार करायला सुरुवात केली. आता तो काही इतका येडागडी नव्हता, प्रोफेसर माणूस होता की बाबा दारू पिणं हे ते असलं काय करत नव्हता तो, पण तो टेक्निकली बांधा. शिक्षक नावाची व्यक्ती ना कुणी असू द्या, त्यांना रीड कसं करायचं, तुम्हाला रीड म्हणजे त्यांचं मन कसं वाचायचं. शिक्षक ह्या व्यक्तीचं माइंड असं असतं की ती व्यक्ती शक्यतो फार ब्रिलियंट असते, हुशार व्यक्तिमत्व असतं, आणि कमी बोलतात, जास्त बोलत नाही, ध्यानात ठेवा. त्यांना ज्ञान द्यायला आवडतं, त्यांची निर्मितीच परमेश्वराने त्यासाठी केली असती. आणि या लोकांना तुम्ही जास्त शिकवायचा कार्यक्रम करायचा नाही कधी. शिक्षकाला शिक्षकाकडून नेहमी ऐकून घ्यायचं, त्यांच्या होला हो मानायचं, तुम्हाला चुकीचं ऐकायला मिळणार नाही. हे रिडिंग आहे शिक्षकांचं. शिक्षकाला क्रॉस क्वेश्चन जास्त केलेला आवडत नाहीत. हा प्रश्न विचारा, अज्ञान असन, पण फार हुशार असतात शिक्षक. आणि अशाच ह्या शिक्षकांचा बाबतीत, एका प्रोफेसरच्या बाबतीत हा प्रकार घडावा, फार दुर्दैव घटना. यांनी मारहाण करायला सुरुवात केली, टेक्निकली बोलायचा, सगळं हे करायचा. पण ह्या घटनेमध्ये कधी समोरासमोर जर बायको बसून, हे याचा अर्थ असा पण निघतो ह्या घटनेतून की पती पत्नीने वयाची, आता ही 38ची झाली, तो 42चा झाला आहे, म्हणजे नाही म्हणतो 20-21 वर्षी लग्न जरी धरलं तरी 20 वर्षाचा संसार झाला लागणार, 28 वर्षाचा. ह्या 28 वर्षात त्यांचं स्वतःच्या कामजीवन, स्वतःचे संबंध पती पत्नीचे ह्याविषयी 1 मिनिट बोलणं नसेल, असं अनेकांचं नाही आता. आणि ते करा एकांतात, हे माझं म्हणणं आहे. हा, तुम्ही लाजतान, समोरचं आपला पार्टनर लाजन, पण ही काळाची गरज काय हे तुम्हाला मला दाखवून द्यायचं आहे. ही काळाची गरज आहे. बोलणं करा, एकमेकाला समजून घ्या, एकमेकाला प्रश्न विचारा, एकमेकाला उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न करा, साधे प्रश्न विचारा. लय खोल पाण्यात शिरल्यापेक्षा कमरेइतक्याच पाण्यात उतरा. कमरेला समजा अवघड वाटतं असं गडगीतक्या पाण्यात उतरा. पण मी माझा बनवता अर्थ लक्षात घ्या. हा चुकला, तीही चुकली,
तिने जे आर्थिक समस्थापन केले होते त्याच्यात आडसर पडला. हिथं त्या सूर्याचं मिठी, त्याचा तो गंध, त्याचे ते स्ट्रोक आणि त्याचा तो टायमिंग, याच्याऐवजी हिला स्ट्रोक मिळायला लागले पट्ट्याची. मेरी आवाज सुनो बेकार चाट. हा, आणि कसं असतं, आपली पोरगी कशी आहे, काय हिने माहेराला जरी फोन करू शकत नाही, त्यांना माहीत असतं कशी. म्हणले तुला वाढत म्हणतो नीट वाग नाही, काही सारांना चुकत नाही, असं असतं माहेरून. म्हणजे कधी कधी कायमच माहेरची चुकीची बाजू घेतात असं नाही, म्हणजे खऱ्याची बाजू घेतात. शिनी त्या खंड पडायला लागल्यावर त्या सूर्याला फोन केला. भाऊ सूर्याला म्हणजे मी तुझ्याशिवाय काही जगू शकत नाही. मी माझ्या मुलाबाळांचा किंवा ह्याचा संसाराचा त्याग करायला तयारी, काही करायला तयारी तुझ्यासाठी. तू काय तुझ्याशिवाय जगू शकत नाही. इतकी बाई आहारी जाऊ शकते, ध्यानात ठेवा. आणि ह्या आत्ताच्या कलियुगात तर जाते. लाख सव्वा लाख पगार म्हणजे तुम्ही सोपीच गोष्ट समजू नका. आयुष्यभर कुठं कोणाला 10 रुपयाची मागायची गरज नाही. जे प्रपंच करते त्याला माहिती आहे प्रपंच किती अवघड आहे. हा, चालू पीक दडादडा दळून जातं, पण मोटर बाराचे 3000 रुपये लवकर मिळत नाही. मला ही शेतकऱ्याची परिस्थिती. कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आता. तो एक स्वतंत्र वेगळा विषय. हा, आणि शेतकऱ्याच्या जीवच सगळे जगतात. तुम्हाला सांगतो, राजा होता, राजा राहीन, पण त्या राजाचा भिकारी दाबला शेतकरी. स्वातंत्र्याच्या आधी पण दाबला आणि स्वातंत्र्यानंतर तर जास्त दाबला, तुम्हाला सांगतो. हा, आता इथं सुद्धा कसं, ह्या घटनेमध्ये त्या बाईने असं ठरवलं की सुरेशला म्हणले मी काय तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू एक काम कर, याचा बंदोबस्त कर गाड्या. हा, याचा काटा उपटून टाक, याला मारून टाक. का, तिला जे वळ दुखायची, तिला जे मारहाण व्हायची ती पुरी वैतागली होती. आणि ती मारहाण चालू झाली आणि याचं भेटणं बंद झालं. या बाबतीत त्या बाईने, ती जयाबाईने घेतलेला निर्णय अख्खा चुकीचा होता. मग ती म्हणले, सुरेशराव म्हणले मार म्हणजे मी कसं काय मार. हा, ते आपण कधी जुरा नाही मारला, माणूस मारा सोपं आहे का. हा, फार फार ते एक करेन, आपण दोघं मिळून मारू म्हणला. तू मार, मी विल्हेवाट लावतो. चालतंय म्हणली. मग अशा प्रकारे दिवस उजाडला 6 नोव्हेंबर 2017. ह्या दिवशी रात्री जे विजय मृदुंगाचार्य त्यांची अक्षरशः शेवटची काळ रात्र ठरली. कार्यक्रम फार परफेक्ट केला. तो कसा केला, तर जिला मरण द्यायचे तिने अन्न देणारी बाई, जी अन्नदाता आहे, अन्न बनवणारी आपली गृहलक्ष्मी, तिने जर ठरवलं की याला मरण द्यायचं बा, देऊ शकते सहजपणे. काय नाही, ती जेवण भाकरी कालवण केलं, त्याच्यात फक्त एक गोळी झोपेची टाकली. शी गाढ झोपलं की त्याला बोलावला. तो सूर्य आला दार उघडून. तो आता आला, लोखंडी गज यांनी त्याच्या मेंदूवर आघात केले, डोक्याचा कपाळ मोक्ष केला, मेंदूवर त्या कवटीला तडा गेला, रक्तस्राव झाला. तिथून ती गंमत जी उचलली तिने गाडीवर, स्कूटरमध्ये का 4 चाकी नेली त्यांची त्यांना माहीत. पण ती नेली कुठं तुम्हाला सांगतो. ती आपला घाट आहे बघा दरीत, कावळे नाका, कुठे कावळे नाका पॉईंट आहे बघा त्या घाटाला. आणि तो मला वाटतं आंबोली घाट आहे, आंबोली घाट. त्यातला कावळे नाका, कावळे 7 पॉईंट, त्या ठिकाणी ती जाऊन दरीत टाकून दिली एका पॉईंटवरून त्याची बॉडी. आता ही घटना घडली या सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत. आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या आधी 9 महिने घटना घडली होती. त्याचा तपास पोलीस करत होते. आणि ती घटना म्हणजे अशी होती की अनिकेत कोथळे नावाच्या तरुणाचा मर्डर झाला होता. त्याचे आरोपी सापडले होते आणि ते म्हणले बॉडी कुठं टाकली. ते म्हणले ह्या ठिकाणी कावळे पॉईंटवरून खाली टाकून दिली. आणि त्या बॉडीचे काय अवशेष सापडतात का, कारण 8-9 महिन्यात बॉडीचं म्हणजे पोलिसांची अपेक्षा होती की बाबा कमीत कमी त्याचे जर हाडं बिडं सांगाडा जरी सापडला खाली 7-8 महिन्यांनी, तरी DNA मार्फत ते त्याला सजा द्यायची हा पोलिसांचा हेतू होता. म्हणून त्या पोलीस त्या ठिकाणी ही घटना 7 नोव्हेंबरला घडली होती. आणि 8 नोव्हेंबरला 8 ते 9 नोव्हेंबरला पोलीस उतरले त्या दरीत. आता यांनी बॉडी टाकली होती आणि मिसिंग दिली. मिसिंगमुळे पोलीस त्यांच्या कामात होते, यांचा काही विषय नव्हतं. ह्याचा कार्यक्रम राबवला होता पीठ. उतरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ती तर बॉडी सापडली नाही त्या अनिकेतची, पण ही दुसरीच बॉडी सापडली. कोणाची, प्रोफेसरची. ही बॉडी सापडल्यावर ही पण आता प्राणी आहेत, खात्यात बित्यात काय ओळखण्यासारखी नव्हती एवढी. घेतली वर. त्या बाईला बोलावलं, जया बाईला, ही तुझ्याच नावाची बॉडी आहे का. ते म्हणले आपले नाही भाऊ, ते माझं नावर नाही म्हणलं, माझं नावर कुठेतरी गेला असेल, पैसे पण होते खिशात, ते काय माहीत नव्हतं. आता नाही म्हणलं, ओ
म्हणलं काय अवघड आहे बाबा, हे नाही म्हणल्यावर काय करायचं आता. तरी त्या पोलीस अधिकारी जे होते सुनील दनवटे यांनी PI आणि एक नंबर तपास केला त्यांनी. त्यांनी म्हणले असं करा, ते मुलं किंवा त्या आईवडील असताना त्या विजयचे त्यांचे आणि यांचे असे DNA सॅम्पल घेतला, बॉडी डिस्पोज केली पोलीस कायदेशीर. आता ते DNAला पाठवलं, म्हणजे नाही ना नसून ते. आजूबाजूला त्या दनवडे साहेबांनी फोन केला, म्हणजे हे केला, तपास केला की काही गुप्त वेशात की तो परिसर, ते कीर्तनकार, त्यातलं जास्त जवळ कोण असायचं, खाजगी आतलं कोणाला बोलायचे का, शेजारी पाजाऱ्यांची चौकशी केली. तर एक शेजारी म्हणला अहो लय बांधणं आहेत, पण कसं आहे म्हणला ते त्यांच्या शिव्या बिव्या द्यायचे, हाणायचे, मारायचे. म्हणजे शिव्याचं कारण काय, ते काय तो सूर्या तो नाही शेजारी, ते यायचं जायचं त्यांचं होतं बा, आपल्याला काय माहीत नाही बरं का. पण तुम्हाला सांगणं आपलं काय, मी कायद्याचा म्हणजे मला आवडतो कायदा, पण मला काय कुठं जबानला बोलू नका, पण हे असं आहे. क्लू मिळाला होता तो एक. त्याच्यावर सुरेश चौके आणि ही बाई घेतली ताब्यात. पोरं बाळं होती तिथं, सगळं होतं. पोरं बाळं ठेवून बाई उचलली फक्त. त्यात पोरं बाळांचं काय काम नाही तिथं. उचलली नेली. जयदेव जयदेव जय जयाबाई, जय सुरेशराव. त्यांची व्यवस्थित आरती झाली शेवट, आणि मग ते बोलतं झालं. देवाला कसं आरती केल्याशिवाय देव बोलतात, आरती केली, प्रसाद वाटला की देव बोलता झाला. म्हणले आमचं दोघांचं असंच लफड होतं, आणि त्याच्यातून आम्ही त्या ह्याच्यात मारला आणि बॉडी टाकून दिली. आता शी टाकून दिल्याच्या पुढं पोलिसांनी पुरावे होते, सगळं होतं. इतकी व्यवस्थित केसची बांधणी केली. एक आध्यात्मिक माणूस, एक असा ह्याच्या प्रोफेसर माणूस, याच्या हत्येचं प्रकरण त्यावेळेस फार गाजलं होतं. आता तुम्ही ही स्टोरी नुसती ऐकली, पण तुम्हाला लय महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. स्त्रीचे जे 2 तोंड आहेत ना, तुम्ही म्हणता 2 तोंड कोणती, वरचं आणि खालचं ध्यानात ठेवा. ह्या 2 तोंडाकडे, त्यातल्या एका तोंडाकडे, खालच्या तोंडाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं हा प्रकार घडला. हा माणूस जीवानीशी गेलेला आहे, हा बोध तुम्ही याच्यातून घ्या. नुसत्या अशाच घटना ऐकायच्या सोडून द्या असं नाही. आपल्या बाबतीत भविष्यात हे नाही घडलं पाहिजे ह्याचा तुम्ही प्रत्येकाने विचार करायचा आहे. आणि कसं सुखी जगायचं आहे. आपल्याला काय लफडे करायचे नाही, आपल्याला काय करायचं नाही. आपलं लक्ष भली आपण बरं, आपला नवरा भला ना आपण बरं. आणि बायांनी सुद्धा कुठलाही नवरा मारू नका. आता बाया सुद्धा काय कमी नाहीत, बाया कुठं मागं नाहीत. पार एसटी, ट्रक, रेल्वे सगळं चालवतात. त्याच्यामुळं ते नवरा मारायचा कार्यक्रम काय करू नका, लफडी करायचा कार्यक्रम काय करू नका. आता हे 2 तोंडात तुम्हाला सांगतो. ह्याच्या मागं सायन्स आहे, शास्त्र आहे, पण ती कसं आहे, तुम्हाला काटून सांगितल्याशिवाय तुमच्या डोक्यात बसत नाही. आणि तुम्ही लय अज्ञानी माणसं आहे. तुम्हाला वाटत असं नाही मी 4 मुलं झाली, 3 मुलं झाली, इतक्या वर्षाचा कॉन्टॅक्ट, एवढं मी पॉर्न बघून कार्यक्रम करतो. पॉर्नमध्ये शिकवलं जात नाही, पॉर्नला बडी सगळं. मी सांगतो मला ओरिजिनल आपलं जे जुनं पुरातन कामशास्त्र आहे तेच ओरिजिनल आहे, ते सुखी आहे, समाधानी आहे. आणि आजच्या युगात, कलियुगात त्याची गरज आहे तुमच्यापर्यंत काही गोष्टी माहिती पोचवण्याची. आपण बोलत होतो 2 तोंडाविषयी. हे तोंड बोलतं, ते तोंड आणि खालचं तोंड. स्त्रीच्या तोंडात सांगतोय तुम्हाला. ह्या 2 तोंडापैकी खालचं तोंड, वरचं तोंड जे हे लिंक आहे याचं कुठं, मेंदूशी, मेंदूवर चालतं. तुम्हाला बघितलं का, तुम्हाला एखाद्या बाईला राग आला, बाई किती बोलती, किती शिवाय घाल तुम्हाला, एवढा पैसे खर्च केला आणि तेवढे केलं, वाटलं झालं, दुनिया झालं. हे बोलणं कुठून येतं, इथून येतं डोक्यात. हे तोंड तवाच बंद होतं, गप होतं, जेव्हा डोक्यात जे चाललंय, डोक्यात जो राग आहे, डोक्यात जे विचार आहे, ती बाई त्याला शिव्या देऊन मोकळी होती. मुर्द्या मेल्या म्हणून द्या, काय म्हणून द्या, काय म्हणून द्या, पण ती तू बोल मार, मोकळी हो, तू बोल, तुला काय करायचे बोल. ती जेव्हा अर्धा तास बडबड करून बंद होईल ना, ह्या मेंदूच्या अंतर्गत ज्या संवेदना येतात त्याच्या फारफत जे बोललं जातं ते पहिलं तोंड. आणि जे दुसरं तोंड आहे ना, हे शांत होतं फक्त संवेदनांनी, फिलिंग्जने. फिलिंग्ज म्हणजे कळतं का तुम्हाला, आपलं कातड आहे हे, आता शेला चिमटा घेतला, वेगळं फिलिंग आहे. ध्यानात ठेवा, फिलिंगचे प्रकार म्हणजे काय झालं, स्पर्श माना समजा तुम्ही, फिलिंग्ज, त्याला काटा टोचला वेगळे. त्याच्यात काय हडकाव जर हाणलं तरी तळतळीत, आपल्याला माझ्या हडकाव लागलं लय बेकार, सगळ्यात पार माणूस वाकडा तिकडा होतो, हडकाव गोठ्या बेट्यावर लागलं. हे कसं फिलिंग आहे, तसं ते तोंड आहे, ते फिलिंग्जने बंद होतं, हे ध्यानात ठेवा. आणि फिलिंग्सच्या बाबतीत जर तो माणूस कमी पडला तर ते दुसरीकडे फिलिंग शोधायला सुरुवात करतं. काय करायचे आता, हाय बरं आहे का. आणि त्याला सपोर्ट कोण करतं, हे डोकं, त्यातले हार्मोन्स, हॅपी हार्मोन्स असतात, ते सिक्रेट होतात, ऑक्सिटोसिन असतं,
ते सिकट झालं की ते खालचं तोंड दुसरं कोण आहे का फिलिंग्स बघत ह्याच्या बघा. वेळच्या वेळेवर शेतकरी आखाड श्रावण चालू झाला की आपली जी अवजार आहेत, नांगरी म्हणा किंवा कोयतं येळ्या खुरपं काय असेल ती शेतीची अवजारं हे दहार देतं. हा, तेंडुलकर क्रिकेटर बघा तुम्ही, कसोटीमध्ये 100 रन झाल्यानंतर परत स्ट्राईक घेतली जाते मिडल स्टिकवरती बी, मल स्टिकवर ऑफ स्टिकवर त्याची पद्धत असून तशी. आणि हंपायरला सांगितल्यानंतर 100 झाल्यास विचार नाही करत तो, त्याला 200 करायचे असतात. अशा प्रकारे पोरं झाली म्हणजे प्रपंच झाला नाही. तुम्हाला वेळोवेळी स्ट्राईक घ्यावं लागेल, वेळोवेळी सांगडा काढावा लागेल, टायमाच्या टायमाला सगळा विषय व्हावा लागेल, तेव्हा ते फिलिंग्स द्यावे लागतील, तेव्हा ते खालचं तोंड बंद होईल. आणि दोन्ही तोंड बंद झाली तर तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. ही आजच्या काळाची गरज आहे. हे असले तुझ्या दृष्टीने बघू नका. महाराज, सोन्यासारखे पुरुष आज दडादडात हत्या व्हायला लागल्यात, खून व्हायला लागल्यात, बाया मारल्या जात्यात, कुऱ्हाडीने बाया तोडल्या जात्यात. काय एखादा गडी बाईच्या अन्याय सगळ्यात जास्त परमेश्वरांनी केला. तुमच्यामध्ये सांगतो, बाईला ताकद कमी दिली, बुद्धी दिली, ताकद कमी दिली. आणि 99% स्त्रिया ह्या आजही चांगल्याच आहेत, 1% बिघडल्यात. आणि त्या 1%ला जागेवर आणणं माझं काम, कारण त्या 1%चे नवरे डोक्यात आहेत. हा, आणि त्यांच्या स्टोऱ्या मला 2025 सांगायची पाळी येऊ नये म्हणून हा प्रपंच. काही बोध घेण्यासारखं असेल तर 1 लाईक करायला हरकत नाही असं मला वाटतं. आणि सबस्क्राईब करून करायचं असेल तर ते बी करून घ्या. रामकृष्ण हरी माऊली.